विकास आराखड्यात तयार करण्यात आलेल्या फुटपाथची अशीही दुरावस्था, प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव। शेगाव विकास आराखड्याअंतर्गत श्री गजानन महाराजांच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त कोट्यावधी रुपये शासनाच्या वतीने मंजूर झाले असून यामध्ये शेगाव विकास आराखडा कार्यान्वित केला होता। या माध्यमातून शेगाव शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण, शेगाव शहरातील रस्त्यावरून जाण्या येण्यासाठी फुटपाथची निर्मिती व अन्य विकास कामे या अंतर्गत करण्यात आली आहे। तरी या विकास कामांचा बट्ट्याबोळ झालेला आहे। सदर विकास करण्यात आलेले फुटपाथ सध्या स्थितीला नादुरुस्त झाले आहे। विकास कामानंतर सर्व फुटपाथ व रस्त्यांची जबाबदारी ही स्थानिक नगरपालिका प्रशासनाकडे असली तरी याबाबत स्थानिक नगर प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची ओरड नागरिकांच्या वतीने होत आहे। कोट्यावधीचा खर्च करण्यात आलेल्या या फुटपाथच्या बाबतीत नगर परिषद प्रशासनाचे कोणतेच नियोजन नसल्याने अक्षरशः ही दुरवस्था पाहणे नक्कीच क्लेशात्मक आहे। प्रशासनाचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा असतो। सर्वसामान्यांच्या करामधून अनेक कोट्यावधी रुपये खर्च करून विकास कामे करण्यात येत असतात, परंतु त्यावर कोणतीच अंमलबजावणी होत नसल्याने या पैशाचा गैरवापर झाल्याचे जनसामान्यातून बोलल्या जात आहे। शहरातील विकास हा जनसामान्याच्या, विशेषतः शहरातील व बाहेरगावून आलेल्या भाविकांकरता बनवण्यात आलेला हा फुटपाथ व त्याची दुरावस्था याबाबत प्रशासनाकडे कोणतीच जबाबदारी नसल्याचे वास्तव्य या फुटपाथची दुरावस्था पाहिल्यानंतर सर्वसामान्यांना धक्का बसणारी आहे। परंतु सध्या स्थानिक राजकारण नसल्यामुळे सत्ताधारी व विरोधकांची भूमिका बजावण्यासाठी कोणताच पक्ष व सामाजिक संघटना पुढे येत नसल्याने सर्वसामान्यांच्या सोयीसाठी असलेला हा खर्च नक्कीच वाया जात असल्याचे स्पष्ट होते। कारण स्थानिक नगर परिषद प्रशासनाचा कार्यभार हा लोकप्रतिनिधी असल्यामुळे प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आल्याने ते सुद्धा या फुटपाथच्या बाबतीमध्ये किंवा त्या दुरुस्तीबाबत ठोस पावले कधी उचलणार आहे याबाबत जनसामान्यात चर्चा रंगू लागली आहे। तरी त्यावर नक्की किती कालावधीत उपाययोजना करण्यात येईल हे पाहणे गरजेचे असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे। जनसमूह न्यूज, विशाल असोलकर, शेगाव। स्थानिक घडामोडीसाठी व दैनंदिन बातम्यांसाठी जनसमूह न्यूजला सबस्क्राईब करा।